नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण IRDA ॲक्ट 1999 यावर आधारित महत्त्वाचे MCQ प्रश्न यावर चर्चा करणार आहे. मित्रांनो, IRDA ॲक्ट 1999 ह्या ॲक्टवर आधारित स्पर्धा परीक्षेमध्ये बँकिंग असेल, IBPS, SSC, इन्शुरन्स कंपन्या असतील किंवा MPSC, UPSC यासारख्या महत्त्वाच्या परीक्षांमध्ये यावर आपल्याला प्रश्न बघायला मिळत असतात आणि त्याच उद्देशाने आजच्या व्हिडिओमध्ये आपण IRDA ॲक्ट 1999 यावर आधारित महत्त्वाचे असे एकूण 15 MCQ प्रश्न बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच आपल्याला या व्हिडिओचा फायदा होईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपण जर कॉमर्सचे विद्यार्थी असाल तर आपल्या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. ठीक आहे, बघा पहिला प्रश्न या ठिकाणी आपण बघत आहे IRDA ॲक्ट 1999. ठीक आहे, विमा नियामक आणि विकास प्राधिकरण कायदा 1999 यावर आधारित महत्त्वाचे असे एक्झाम ओरिएंटेड 15 MCQ प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. ठीक आहे, तर बघा सुरुवातीला मी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगतो. IRDA ही जी संस्था आहे, ही संस्था विमा कंपन्यावर नियंत्रण ठेवणारी, नियमन करणारी संस्था आहे. उदाहरणार्थ, ज्या पद्धतीने सर्व बँकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी RBI बँक काम करते, म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशातील सर्व बँकांचं नियंत्रण व नियमन करते, बरोबर आहे. मग त्याचबरोबर देशातील सर्व विमा कंपन्यांवर नियंत्रण आणि नियमन करण्याचं काम ही संस्था करते. अजून एक उदाहरण घ्या, एक्झाम्पल सेबी संस्था आपल्या सर्वांना माहिती आहे. ज्या पद्धतीने शेअर मार्केटवर नियंत्रण ठेवण्याचं काम सेबी संस्था करते, त्या पद्धतीने विमा कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी IRDA ही संस्था कामकाज करते. बघा पहिला प्रश्न या ठिकाणी, IRDA ॲक्ट कोणत्या वर्षी लागू झाला? ठीक आहे, बघा 1995, 1998, 1999 आणि 2000. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा IRDA ॲक्ट हे जे ॲक्ट आहे, ठीक आहे, 1999 मध्ये लागू झालेला आहे. 1999 तारीख पण लक्षात ठेवा, जेणेकरून आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं असेल. 29 डिसेंबर 1999. ठीक आहे, 29 डिसेंबर हे पण लक्षात ठेवा. 29 डिसेंबर 1999 या दिवशी IRDA ॲक्ट हा कायदा लागू झालेला आहे. ठीक आहे, पुढे बघा दुसरा प्रश्न, IRDAचे पूर्ण नाव काय आहे? ठीक आहे, बघा IRDA. ठीक आहे, आय पण आहे बरं का पुढे. ठीक आहे, बघा इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी, इंडियन रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी, इन्शुरन्स रिफॉर्म डेव्हलपमेंट अथॉरिटी. बघा जेव्हा आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारतात त्यावेळी ऑप्शनमध्ये जे काही ऑप्शन दिसतात ते आपल्याला सर्व समान आहेत असं वाटतं. तर यामध्ये कन्फ्यूज न होता आपल्याला त्याचं पूर्ण रूप माहिती असणं आवश्यक आहे. बघा इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. ठीक आहे, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया हे जे दुसरं ऑप्शन आहे हे बरोबर आहे. पहिलं का नाही, तर पहिल्यामध्ये अँड हे शब्द नाही आहे, म्हणून तो उत्तर आपला चुकीचा आहे. दुसरं ऑप्शन हे बरोबर आहे, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया, विमा नियामक आणि विकास प्राधिकरण कायदा. पुढे बघूयात प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी. बघा IRDAचे मुख्य कार्य काय आहे? बँकिंग नियमन, शेअर बाजार, कर गोळा करणे आणि विमा क्षेत्राचे नियमन करणे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, ज्या पद्धतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशातील सर्व बँकांवर नियंत्रण ठेवते, नियमन करते, तशी ही संस्था
विमा कंपन्यांवर नियंत्रण ठेवणारी आणि नियमन करणारी संस्था आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. विमा क्षेत्राचे नियमन करणे. लक्षात ठेवा. पुढे प्रश्न क्रमांक 4. IRDAचे मुख्यालय कुठे आहे? बघा, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई. भरपूर मुलांना असं वाटतं की जे काही संस्था असतील त्याचं मुख्यालय मुंबई किंवा नवी दिल्ली. तर लक्षात घ्या, या संस्थेचं जे मुख्यालय आहे ते हैदराबाद या ठिकाणी आहे. ठीक आहे. नवी दिल्ली किंवा मुंबई हे त्याचं उत्तर नाही आहे. IRDAचे मुख्यालय जे आहे ते कुठं आहे? हैदराबाद. हां, सुरुवातीला जेव्हा हे कायदा लागू करण्यात आलं त्यावेळेस नवी दिल्लीला त्याचं मुख्यालय होतं. त्यानंतर 2001 मध्ये IRDAचे मुख्यालय हे कुठं शिफ्ट करण्यात आलं? हैदराबादला. म्हणजे सध्या IRDAचे मुख्यालय जे आहे ते कुठं आहे? हैदराबाद या ठिकाणी आहे. पुढे बघा प्रश्न 5. IRDAचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे? कर वाढवणे, विमा क्षेत्राचा विकास व नियमन, बँकिंग सेवा आणि शेअर बाजार. तर आपल्याला अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ते ऑप्शननुसार, म्हणजे ऑप्शनमध्ये जे काही आपल्याला पर्याय दिसतात त्यातून योग्य जो उत्तर आहे तो आपल्याला शोधायचा असतो. तर बघा, विमा क्षेत्राचा विकास व नियमन करणे हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे. पुढे बघा प्रश्न 6 या ठिकाणी IRDA कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? बँकिंग, कृषी, शेअर बाजार, विमा. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं IRDA हे जे आहे ते विमा क्षेत्राशी संबंधित आहे. विमा कंपन्यांवर नियंत्रण ठेवणे, विमा कंपन्यांवर नियमन करणं हे या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे, मुख्य कार्य आहे. ऑप्शन क्रमांक डी विमा. प्रश्न 7 बघा, IRDAचे एक कार्य काय आहे? मग खालीलपैकी एक कार्य सांगायचं आहे. भरपूर कार्य आहेत, त्यापैकी खालील ऑप्शनमध्ये जे दिसतात त्यातील एक कार्य कोणतं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. विमा कंपन्यांची नोंदणी करणे, कर गोळा करणे, कर्ज देणे, नोटा छापणे. नोटा छापणे आपल्याला माहिती आहे RBIचं काम आहे. कर गोळा करणे हे टॅक्स डिपार्टमेंटचं काम आहे. ठीक आहे. कर्ज देणे हे बँकांचं काम आहे. तर विमा कंपन्यांची नोंदणी करणे हे काय आहे? तर IRDAचं एक महत्त्वाचं कार्य या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. खूप सारे कार्य आहेत, खूप सारे उद्देश आहेत. त्यातील आपल्याला ऑप्शनमध्ये जे काही ऑप्शन दिसतात त्यातून योग्य उत्तर आपल्याला शोधायचं असतं. ठीक आहे. ऑप्शन ए विमा कंपनीची नोंदणी करणे. पुढे बघा प्रश्न 8. तर IRDAचे खालीलपैकी एक कार्य कोणते? विमा एजंटाचं नियमन करणे, कर गोळा करणे, कर्ज देणे, नोटा छापणे. हे 3 तर नाही आहेत आपल्याला. आता आपण बघितलं कर गोळा करणे हे टॅक्स डिपार्टमेंटचं काम आहे, इन्कम टॅक्स ॲक्ट अंतर्गत. कर्ज देणं हे बँकिंगचं काम आहे. नोटा छापणे हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं महत्त्वाचं कार्य आहे. तर विमा एजंट जे कोणी विमा प्रतिनिधी असतील त्यांचं नियमन करणे, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे हे देखील IRDAचं एक महत्त्वाचं कार्य आपल्याला म्हणता येईल. ऑप्शन ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 9 बघा, IRDAचे मुख्य ध्येय काय आहे? कर्ज देणे, कर वाढवणे, विमा क्षेत्र सुरक्षित व विकसित करणे आणि बँकिंग. तर बघा, मुख्य ध्येय जे आहे ते काय असणार आहे? विमा क्षेत्र सुरक्षित व विकसित करणे हे त्याचं मुख्य कार्य, मुख्य ध्येय असणार आहे. प्रश्न 10 बघा, IRDA ॲक्ट प्रत्यक्षात कधी लागू झाला? बघा, हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. 1999, 2000, 2001 आणि 2002. लक्षात घ्या, जरी IRDA ॲक्ट जे आहे ते 1999चं जरी असलं तरी प्रत्यक्षात त्याची जी अंमलबजावणी आहे ती कधीपासून झाली? तर 19 एप्रिल 2000 पासून प्रत्यक्षात लागू झालेला आहे. कधी? 19 एप्रिल. तारीख लक्षात घ्या, तारीख पण लक्षात ठेवा. 19 एप्रिल 2000 पासून प्रत्यक्षात IRDA ॲक्ट लागू झालेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी 19 एप्रिल 2000. पुढे प्रश्न 11 बघा, IRDAचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? ठीक आहे. IRDAचे सध्याचे अध्यक्ष म्हणजे 2026 आहे. आपण बघत आहे 2026 मध्ये सध्या त्याचे अध्यक्ष कोण आहेत? ठीक आहे. देबशिष पंडा, उर्जित पटेल, शक्तिकांत दास आणि अजय सेठ. लक्षात घ्या, सध्या 2026 मध्ये जे नवीन
चालू करंटमध्ये अध्यक्ष कोण आहेत तर अजय सेठ. अजय सेठ हे सध्याचे म्हणजे चालूचे IRDAचे सदस्य अध्यक्ष आहेत. ठीक आहे. मग पूर्वी कोण होते त्याच्या अगोदर? बरं, अजय सेठ हे जे व्यक्ती आहेत त्यांचं अध्यक्षपद जे आहे त्यांना अध्यक्षपद मिळालं 2025 पासून, जुलै 2025. लक्षात ठेवा हे पण, जुलै 2025. मग पूर्वी कोण होते तर देबशिष पंडा 2022 ते 2025 त्यापूर्वी. ठीक आहे. म्हणजे सध्या 2026ला कोण आहेत? अजय सेठ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न 12 बघा, IRDAमध्ये एकूण किती सदस्य असतात? 5, 7, 10 आणि 12. तर बघा एकूण 10 असतात, त्यापैकी एक अध्यक्ष आणि इतर 9 सदस्य असे एकूण 10 लोकांची ही संस्था आहे. त्यामध्ये एक अध्यक्ष आणि इतर 9 सदस्य असतात. ऑप्शन क्रमांक C हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 13वा प्रश्न बघा, IRDA अध्यक्षाचा कार्यकाळ किती असतो? 3 वर्ष, 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्षापर्यंत, 6 वर्ष किंवा 10 वर्ष. तर बघा अध्यक्षाचा जो कार्यकाळ आहे तो किती? 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत असतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक B हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 14, IRDA कायद्यापूर्वी विमा क्षेत्र कोणाच्या नियंत्रणामध्ये होते? RBI, सरकार, सेबी, नाबार्ड. बघा हा कायदा येण्यापूर्वी कोणाच्या नियंत्रणामध्ये होतं तर सरकारच्या, गव्हर्नमेंट ऑफ मोनोपॉली LIC GSE. ठीक आहे. म्हणजे सरकारच्या नियंत्रणाखाली विमा संस्थेचं कामकाज या ठिकाणी पूर्ण होत होते. शेवटचा प्रश्न बघा, IRDA कोणत्या कायद्याखाली कार्य करते? बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, IRDA ॲक्ट, कंपनीज ॲक्ट आणि सेबी ॲक्ट. तर बघा IRDA कोणत्या कायद्याखाली कार्य करते तर IRDA ॲक्ट, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया ह्या कायद्याखाली हे कामकाज करते. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट कधीचा आहे? 1949. बँकिंग रेग्युलेशन जो ॲक्ट आहे तो कधीचा आहे? 1949. कंपनी ॲक्ट कधीचा आहे? नवीन सुधारित कंपनी कायदा 2013. पूर्वीचा 1986. सुधारित कंपनी कायदा आहे 2013. सेबी कायदा आहे तो 1992. सेबी कायदा 1992. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण IRDA ॲक्ट या कायद्यावर आधारित महत्त्वाचे असे MCQ प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि विद्यार्थी मित्रांनो जर काही उत्तरं तुम्हाला चुकीचे वाटत असतील मी सांगितलेले तर तुम्ही कमेंट करून या ठिकाणी नक्की सांगू शकता. त्याचबरोबर आपल्या माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता, जेणेकरून पुढील सर्व अपडेट, सिलेबस, व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, अजूनही जर तुम्ही आपल्या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग आता आपण थांबूया. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.